टीम आहे, पण मी आलेलो आहोत आता आपल्या नदीच्या घाटावरती आणि आज इथे आहे दीपोत्सव. सो त्यासाठी आलो. इथं पाठीमागे तुम्ही तयारी बघू शकता. इथं जम्पिंग झपाक लावलेला आहे. इकडे सगळे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत. बऱ्यापैकी तिथे पुढे जाऊन पण दाखवतो. सो हे गाइस, कैसे हो, कसं काय? वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. वेलकम टू दीपोत्सव ब्लॉग. आता बावड्याच्या आपण घाटावरती आहोत. बावड्याच्याच थांबणार आहोत मोस्टली. आपण गावात पण असतो दीपोत्सव, गावातल्या घाटावरती शिवाजी पुलाच्या तिथे ऑब्व्हियसली. पण तिथे आपण जाणं नाही आहोत. इथलं आपण करायचं आहे. ॲक्च्युली लवकर यायचं होतं, पण काही कारणास्तव ॲज युजल आपण लेट झालो आहे. त्याच हवेत पुढं. सो ॲज युजल आपण आहोत दत्त मंदिर आपल्या बावड्याच्या घाटावरचं. तिथे आतमध्ये भजन चालू आहे आणि इथेच आपले बरेचसे सॉंगचं शूट झालं आहे. आपल्या बऱ्याचशाच अजून बरेच इव्हेंट्स आपले झाले तिथे. सो ह्याच्या पाठीमागे असतो दीपोत्सव. या कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे. जरा एका टक्क्याने सगळी उभं नका, खाली लावा. खाल्ल्या टप्प्यावर पण लावायचे. तुम्हाला काय पाहिजे? मेणबत्ती पाहिजे का? हे घ्या माझ्याकडे. जावा खाल्ल्या टप्प्यावर जाऊन दे खाली. टप्प्यावर लावायला ना टप्प्यावर जावा. चला खाली या सगळी जरा. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघता आता आपण पंत्या लावत होतो. त्या खालती मस्तपैकी पंत्या लावल्यात, पण मागच्या वेळेस मी ज्यावेळेस चालू होतो त्यापेक्षा थोड्याशा कमी पंत्या वाटत आहेत. कारण अजून लागायच्या, त्यामुळे असं वाटतंय माहित नाही. या बाजूला थोडेफार खेळ वगैरे चालले आहेत. म्हणजे जे लेडीज वगैरे आहेत त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली गेम्स अरेंज केलेले असतात. एक सेलिब्रिटी येतील, कोण येतील माहीत नाही अजून मला. आणि इकडचा जो अर्धा दुरा बावड्याचा ब्रिज आहे तो एक डेकोरेट केला आणि खालती जो मेन ब्रिज आहे तो पण डेकोरेट केलाय. तो अशा ठिकाणी मस्तपैकी सध्या दीपोत्सव बावड्याच्या घाटावरती साजरा होतोय. मित्रांनो, आता पुढे जाऊ शकत नाही कारण आता म्हणजे पुढं पुरुषांना अलाउड नाही. तर बॅरिकेड्स आहेत पुरुषांसाठी. तर पुढं आवाजावर नाही का फक्त की कोण असेल म्हणून कमेंट करून सांगा तुम्हाला कळालं असेल तर. सांगत होती मी हिला तर म्हणायला पाहिजे की नाही, बाई उद्या सांग जरा कार्यक्रम ऐकू. तिला पण ह्यात इंटरेस्ट. मग तुम्ही खरे कार्यक्रमात खूप काही तर आता पाठीमागे जसं दिसतं त्या ब्रिजच्या तिथे आलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं पण हा एक ब्रिज आहे तो आता तुम्हाला दिसत नाही आहे. आता या ब्रिजवरनं आपल्याला एक व्हिडिओ करायचा, म्हणजे ब्रिजवरून त्या बाजूचा व्हिडिओ. तिकडून आपण आता ब्रिज बघितला कसा दिसत होता, पण आता ब्रिजवरून तिकडे जायचं आहे. आणि हे आहे आता नवीन होतेला ब्रिज जो अजून 7 वर्ष झालं होतच आहे. आणि हा आपला जुना बंधारा, राजाराम बंधारा. आता ह्याच्यावरून चालत पुढेपर्यंत जाऊ आणि तिकडून त्या बाजूचा करू आपण व्हिडिओ कसा दिसतोय बघूया घाट तेव्हा. तर आत्ता पण आहोत राजाराम बंधाऱ्यावरती. वरती आलो आहे आता जस्ट तिकडे थांबलो होतो त्या बाजूला. इथेच थांबलो होतो आपण आता इकडून या बाजूला
आणि इकडून हा घाट मस्त दिसतो. आता सध्या ॲक्च्युली कसं आहे वारं खूप व्हायला लागले त्यामुळे पंत्या विजा लागल्यात. आणि तिकडे अजित कुमार कोष्टी दादा जे आहेत ते कॉमेडी करून हसवत आहेत सध्या म्हणजे काइंड ऑफ मराठी काय स्टँडअप कॉमेडी आपण असं म्हणतो त्या गोष्टीला. तर सध्या असा दिसतोय घाट आपला. तर ना मे बी खूप लेट होणार आहे त्यांना यायला. आपण जाऊयात. ऑलमोस्ट 9 वाजल्यात आणि निघूयात आता आपण इथं. तर जायचा खालून हा मार्ग आहे खाली येण्यासाठी आणि वर जाण्यासाठी हा सगळा साफ करून ठेवला आहे हा मार्ग, नाही तर हा कचऱ्यामध्ये असतो. तर या ऑलमोस्ट म्हणजे सगळं साफ केलं आहे, मस्त प्लेन वगैरे केलं आहे. इथून हा एक नजारा एक शेवट जातो माझ्यासाठी. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायचं. थँक्यू बाय. टेक दिस वॉज साइनिंग अप. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.